नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेने आगासन गावातील राहत्या घरांवर आणि 35 एकर खाजगी जमिनीवर आरक्षण या ठिकाणी लादलेलं आहे. या आरक्षणाविरोधात आज ग्रामस्थांची या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये विविध मान्यवर असतील, सर्व ग्रामस्थ असतील, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत आणि नेहमीच या ठिकाणी राजाराम पाटील साहेब असतील किंवा त्यांचे अन्य सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष केणी साहेब असतील, गजानन पाटील साहेब असतील आणि ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. एक सांगायची गोष्ट म्हणजे ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि असं असताना त्या शहरीकरणाला सर्वात मोठी जमीन ही गेलेली आहे, इथल्या ग्रामस्थांची गेलेली आहे आणि आता मात्र या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात सर्व समाज एकवटलेला आहे. इथे वेगवेगळे जरी पक्ष असले परंतु इथे कोणी पक्ष म्हणून आलेलं नाही, तर समाज म्हणून एकत्र आलेला आहे. सुरुवातीला मला सांगायचं की बाबा हे 35 एकरवर जे आरक्षण आहे ते रद्द होऊ शकेल का, याविषयी आपल्याला या ठिकाणी जाणायला लागेल. कारण इथे जर विरोध आहे तर ते शक्य कायदेशीररित्याने कसं शक्य आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं. पाटील साहेब, मी मुद्दामच तुमच्याकडे येईल अगोदर की एकतर याविषयी ही तिसरी सभा आहे, सर्व लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. 35 एकर आरक्षण हे रद्द व्हावं अशी मागणी आहे, परंतु ते रद्द कसं होईल हे अगोदर मला सांगा. बघा, हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेने घेतलेला आहे. ठाणे महापालिकेमध्ये आमच्या आगरी समाजाचे पण नगरसेवक आहेत आणि जो हा परिसर आहे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांनी या शहरासाठी सगळ्या जमिनी आम्हीच दिल्यात. ही मुंबई वाढले ते आमच्या जमिनीवर वाढलेले आहे आणि मध्ये मुंबईमध्ये सुद्धा गावांवर आमच्या एसआरए लावला गेला. ठाणे जिल्ह्यामध्ये क्लस्टर लावला जातोय आणि आगासन गावातल्या लोकांच्या लक्षात आलं की हा ठराव ज्या नगरसेवकांनी ज्या महापालिकेत घेतला तो चुकीचा होता. आणि आता केणी साहेब माझ्यासोबत आहेत. केणी साहेबांनी सांगितलं जसं बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव शिडकोनी घेतला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्र्यांनी, तो जसा चुकीचा होता तो त्यांना बदलावा लागला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पण बदलावं लागला आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना पण बदलावं लागला, कारण तो चुकीचा होता. आमच्यावर टाकलेले चुकीचे ठराव आम्ही बदलू शकतो, हे लोकनेते दिबा पाटलांनी दिलेली आम्हाला ताकद आहे. आणि म्हणून आगासन गावावर, त्यांच्या घरांवर, त्यांच्या जमिनीवर अशा प्रकारचं जर आरक्षण कोणी टाकत असेल आणि ते खातं नगरविकास असेल आणि त्याच्या खात्याचे प्रमुख एकनाथ शिंदे असतील तर एकनाथ शिंदेना हा सुद्धा ठराव मागे घ्यावा लागेल. आमचं जे गाव आहे, आगासन गाव आहे, आगऱ्यांचं गाव आहे, कोळ्यांचं गाव आहे, हे चंद्रसूर्य असेपर्यंत असंच शिल्लक राहील, ही हिंमत आजच्या सभेने दिलेली आहे. बरं, पाटील साहेब त्यांच्या पद्धतीने पाटील साहेबांचं मार्गदर्शन जसं मोलाचं आहे, त्या ठिकाणी संतोष केणी साहेब आहेत. जरी ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असले तरी देखील त्यांनी देखील ठासून टीका इथल्या लोकप्रतिनिधींवर केलेली आहे. एक मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही एखादा ठराव घेतला जातो तेव्हा त्यावेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी मत महत्त्वाचं असतं आणि अशा वेळेला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर आपण आरोप केलेले आहेत आणि मला तर वाटतं इथल्या आगासन गावची जनता ती देखील आरोप करते. त्यांचं अपयश आणि त्याची फळं इथले ग्रामस्थ भोगतात असं तुम्ही म्हणाल का? असं आहे की सभागृह हा पवित्र सभागृह असतो. त्या पवित्र सभागृहामध्ये ठराव प्रस्ताव सूचना येते. प्रस्ताव सूचनेनंतर प्रशासकीय अधिकारी घोषवारा समोर ठेवतो आणि घोषवाऱ्यावर सभागृहामध्ये चर्चा होते. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधी त्याच्यावर चर्चा करतात आणि चर्चेनुसार सर्वांमते तो ठराव पास होतो. पण त्यावेळेला 2017ला जो केलेला ठराव आहे तो ठराव केलेला आहे तो सभागृहामध्ये त्यावेळेला केलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी 15 वर्षे झालेली नाही. ज्या ठरावाची अंमलबजावणी 15 वर्षे होत नाही आणि त्या ठिकाणी तो विकास होत नाही, तो विकास पुन्हा विखंडित होतं असा कायदा आहे ना, त्याची कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे ठिकठिकाणी. म्हणून हा ठराव नगरविकास खात्याकडे, ज्यांच्याकडे जे खातं मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडेच खातं आहे, त्यांचा मुलगाही खासदार आहे आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे या जनतेचा आवाज आहे आणि जनतेवर केलेला अन्याय आहे तो चुकीचा आहे. कारण त्या विभागामधला असलेला प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याची टोटल असलेला महसूल क्षेत्र त्याच्यावर पर्सेंटेजचं आरक्षण त्या विभागामध्ये टाकायचा असतो, पण त्या विभागामधला तो असलेला त्या विभागाचा प्रभागनीय आरक्षण केवळ एका गावावर जास्त टाकलेलं आहे. आजूबाजूला मोठे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्यामध्ये कलेक्टर लँड आहेत, एका ठिकाणी 70 एकर आहे, 80 एकर आहे. मग ती कलेक्टर लँडवर तुम्ही सार्वजनिक विकास करत नाही आणि ज्याने महानगरपालिका क्षेत्रावर विकसित करण्यासाठी, सगळ्या नागरिकांच्या सुविधा पुरवण्यासाठी आपलं उदाहरण करून त्यांनी ज्या जमिनी दिलेल्या आणि जिथं विकास झालेला आहे पुन्हा त्यांच्या खाजगी जमिनीवर जर तुम्ही हक्क घेत असाल त्यांच्या विरोधावर, हे चुकीचं आहे आणि ते विखंडित व्हायलाच पाहिजे. हा आमचा हक्क आहे आणि ते विखंडित होणार कायदेशीर आणि यासाठी आम्ही नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे
स्थानिक आमदार आहेत राजू पाटील, त्यांनाही या माध्यमातून विनंती करतो, पत्र देऊन चालणार नाही. सभागृहामध्ये आवाज उचलला पाहिजे आणि हा विखंडित होईपर्यंत जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तेवढी जबाबदारी खासदारांची सुद्धा आहे. आणि त्यांचे वडील या ठिकाणी आम्हाला महत्त्वाचं आहे की ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत. ठाणे जिल्ह्याचा प्रश्न येतो, ठाणा महापालिकेमध्ये हा गाव येतो. मुख्यमंत्र्याकडे आम्ही आशाधीन आहोत का हा प्रश्न सुटला पाहिजे आणि ठाण्याच्या जनतेला पहिला तुम्ही न्याय दिला पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. कारण ठाण्याने तुम्हाला मुख्यमंत्री बनवलेलं आहे आणि ठाण्याच्या लोकांना न्याय देणे तुमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पूर्ण करार असे आम्ही आशा व्यक्त करतो. बरं, गजानन पाटील साहेब देखील आहेत. मला वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करायची आहे. खरं म्हणजे एखादी जमीन घेतली जाते, आरक्षण टाकलं म्हणजे ती त्यांना पाहिजे जमीन, बरोबर ना. आरक्षणावर टाकल्यानंतर ती जेव्हा जमीन घेतल्या पाहिजे तिचा मोबदला देखील मिळाला पाहिजे. अशा मोबदल्याच्या किंवा जमीन संपादनासंदर्भातल्या भूसंपादनाच्या नोटीशी या ठिकाणी मिळालेल्या तुम्ही पाहिलेलं आहे का? नाही. मुळात भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीररित्या TLR विभागामार्फत त्या नोटीस एक दिवस अगोदर देण्यात आल्या आणि पोलीस बळाचा वापर करून या लोकांनी मोजणी करण्यात आली. मुळात हा विषय असा आहे की ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था ठाणे महानगरपालिका यांनी जो IROW जो सेंट्रल रेल्वेचं जे आरक्षण होतं त्यामध्ये MRTP ऍक्ट 37(1) नुसार जो फेरफार करून याच्यामध्ये तो आरक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मुळात बदल करण्यापूर्वी येथील स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. कारण मुळात भूमिपुत्र हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. जर विकास करायचा असेल तर भूमिपुत्रांना विश्वासात घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की सध्या जरी महापालिका अस्तित्वात नसली, प्रशासक जरी आयुक्त असले, परंतु आयुक्त महोदयांना संपूर्ण अधिकार आहेत. आयुक्त महोदयांकडे जर आपण प्रस्ताव तसा दिला आणि आयुक्त महोदयांनी प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जर पाठवला तर नक्कीच या जिल्ह्याचे मुख्यमंत्री लाभले एकनाथजी शिंदेसाहेब यांना न्याय देतील. माझी विनंती येथील स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब कार्यसम्राट खासदार आहेत. जसं त्यांनी कल्याण शिल्पा रस्त्यासंदर्भात भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसाच येथील जे भूमिपुत्र आहेत आगासन गावातले हे इथले स्थानिक आगरी भूमिपुत्र आहेत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्यांनी. कारण हा ज्वलंत विषय आहे की येथील भूमिपुत्रांना भूमिहीन आणि बेघर करण्याचा जो प्रयत्न आहे तो कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. धन्यवाद. बरं, मी काय म्हणतो, हे जे वार्ड आहे आगासन गावच्या, मुंडे साहेब आपल्या सर, तर हे वार्ड कोणतं वार्ड आहे? हे सेक्टर 10 मध्ये येत आहे आणि वार्ड क्रमांक वार्ड नंबर 28. बरं, मी काय म्हणतो, खरं म्हणजे इथले नगरसेवक असतील त्यांची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची आहे. ज्या वेळेला एवढ्या मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येत असतात तर त्यांना तुम्ही बोलावलं का? आणि बोलावलं तर त्यांनी काय त्यांची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली? त्यांची काय प्रतिक्रिया सगळ्या बाबतीत? कारण सर्वात जे पहिले प्रतिनिधी आहेत ते तुमचे, बरोबर. बोला ना तुम्ही. खूप खेदाची गोष्ट आहे. खरं पाहता आमच्या गावातील ह्या दिवा विभागात 2 लोकप्रतिनिधी हे आमच्या गावातील आहेत. सांगा ना तुम्ही. सन्माननीय सौभाग्यवती सुनीता मुंडे नगरसेविका, या 3 वेळा येथील नगरसेविका आहेत. आणि त्यांचं पत्रही होतं की याला आमचा विरोध असेल, पण कदाचित ते फॉर्मॅलिटी म्हणून असू शकेल. त्यानंतर दीपक जाधव साहेब हे सुद्धा इथले लोकप्रतिनिधी होते. परंतु खेदाची गोष्ट ही वाटते की गावचा कोणताही असा प्रॉब्लेम असला की त्यांना आवर्जून आमंत्रित केलं जात नाही. आता का केलं जात नाही? तुम्ही कमिटीनं आमंत्रित केलं का त्यांना? नाही, आम्ही खूप वेळा आधी प्रयत्न केलेले आहेत अशा प्रत्येक गोष्टीसाठी आमंत्रित करण्याचं, परंतु त्यांचा सहभाग हा त्या गावाच्या विकासाच्या किंवा गावाच्या बाजूने कधी नसतो. हे सगळ्यांच्या निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी ते बहुतेक सभांना उपस्थित नसतात. या पुढे पाटील साहेब, मला तुमच्याकडे जायचं म्हणजे आता तुम्ही 2013च्या कायद्याची देखील या ठिकाणी माहिती दिली. भूसंपादन जेव्हा करायचा असतो, जरी तुम्ही विरोध केला, सरकार आहे ते, आणि सरकार मग कुठल्याही बलाचा म्हणजे सामदाम दंडभेद सगळ्या बलाचा वापर करून विकासासाठी म्हणून ते घेऊ शकतं, असं होऊ शकतं. मग यावेळी दुसरा कुठला पर्याय आहे का की अशा वेळेला ग्रामस्थांनी कुठली भूमिका बजावली पाहिजे की बाबा चला ठीक आहे आता विकासाला आम्ही विरोध करत नाही? म्हणजे आमच्या पिढ्यांनी इथे मुंबई सगळे जी बसली ती आमच्या आगरी कोळ्यांच्या त्यागामुळे बसलेली आहे. आता अजून देखील विकास करायचा आहे, मग त्यासाठी या लोकांचं नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी कुठला कायदा आहे की ज्या कायद्यानं सरकारनं या सगळ्या बाबतीत म्हणजे प्रक्रिया सुरू केली पाहिजे किंवा नोटीस दिल्या पाहिजे? देशातलं कुठलंही भूसंपन्न आता होत असेल, म्हणजे 2016ला त्यांनी पहिली नोटीस लावली असेल, तर 2013लाच हा कायदा आलेला आहे आणि जुना 1894चा कायदा इंग्रजांनी केलेला रद्द झालाय. 13च्या कायद्याने जमिनीला जो भाव आहे हा 5 कोटी रुपये गुंठ्याला भेटला पाहिजे, कारण सिडकोचा विक्री रेट तेवढा आहे. परंतु 13च्या कायद्याची मागणी ठाणे जिल्ह्यात झालेली नाही आणि लोढाने आहे ते जमिनी खरेदी केल्या, त्यांनी भावावर कंट्रोल केलाय. 15 लाखाच्या पुढे भाव दिलेला नाही. तर लोढा विरुद्ध सुद्धा आपलं आंदोलन झालं पाहिजे. तो 15 लाखांनी जमिनी खरेदी केल्यात, चुकीच्या केल्यात. 13चा कायदा
असताना 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव पाहिजे आणि जे व्यवहार झालेत ते व्यवहार कायद्याने चॅलेंज केले पाहिजेत. त्याच पद्धतीने इथे जर हे आरक्षण टाकलं असेल 13च्या कायद्याने 20% विकसित जमीन, नोकऱ्या, पुनर्वसन, तुमचा 4 कोटी गुंठ्याला भाव हे द्यायची तयारी मुख्यमंत्र्याची असेल तरच जमिनी देऊ. आम्ही जमीन देणार नाही. कायद्याने आपण भांडलं पाहिजे. परंतु विषय असा आहे की ओबीसींच्या विरोधी इथं राजकारण ठाणे जिल्ह्यात चालू आहे. आगरी कोळ्यांच्या विरोधात आहे. मुंबईमध्ये सुद्धा आगरी कोळ्यांची गावठाणांना SRA लावण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. आपण त्याला विरोध केला. आज ठाणे जिल्ह्यामध्ये क्लस्टर लावलं गेलं आमच्या जमिनीला. क्लस्टर ही सुद्धा आमची फसवणूक आहे. आम्ही जर गावठाणं आमचे आहेत, घरं आमचे आहेत, प्रॉपर्टी कार्ड आमचे आहेत, तर आमचे लोक बिल्डर आहेत, आमचे तरुण बिल्डर आहेत, आमच्याकडे आर्किटेक्ट, आम्ही आमचा स्वयंविकास करू शकतो. आम्हाला लोडाची, शिरकेची, कुठल्याही बिल्डरची काहीच गरज नाही. आणि म्हणून इथल्या तरुणांनी उभं राहिलं पाहिजे आणि ह्या जमिनी आम्ही देणार नाही आणि तो विरोध कायद्याने केला पाहिजे. नगर विकासकडे ठराव गाव कमिटीने दिला पाहिजे. न्यायालयात चॅलेंज केलं पाहिजे. 13चा कायदा असताना आयुक्त नोटीस कशी पाठवतात? तुमची जमीन मोजायची आहे, जमीन घ्यायची आहे, कायद्याचा उल्लेख करा ना. भूसंपादन कायदा 2013 नुसार असा उल्लेख नोटीसमध्ये का नाही? आणि म्हणून अशा प्रकारचा कायदेशीर विरोध आपण केला तर निश्चित आपला विजय होईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जागृती लोकांमध्ये पाहिजे ती जागृती आपल्याकडे दिसत नाही. म्हणून आजच्या सभेचं, जाहीर सभेचं आगासनगावच्या मी धन्यवाद देतो. कारण अशी जागृतीची, प्रबोधनाची सभा सगळ्या नेत्यांनी फार सुंदर प्रबोधन केलेलं आहे आणि ही सभा या गावाला वाचवेल हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि असा जर अतिरेक करण्याचा प्रयत्न केला तर हे मुख्यमंत्री ह्या जिल्ह्यात राहणार नाही हे पण मी सांगतो. पण पाटील साहेब, अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आपल्याला विचारायची आहे. म्हणजे 1 रुपयाचा व्यवहार नाही, डायरेक्टली आरक्षण. हो, हे कसं काय? म्हणजे बघा कसं असतं बाबा, तुमच्याकडला एखादी गोष्ट आहे तर ती दुसऱ्याला त्याची किंमत दिली पाहिजे. मग ती नोटीस जी तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये कधी उल्लेख होता का बाबा ही अशा अशा पद्धतीने तुमची जमीन संपादित करण्यात येणार आहे, तुमचा मोबदला असा देण्यात येणार आहे, याविषयी कुठली तरी तुमची म्हणजे तुम्हाला पूर्वसूचना म्हणा किंवा तुमची पूर्वपरवानगी म्हणा अशी काय घेतली गेली होती का आगासन ग्रामस्थांची? नाही, अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेकडून कोणतीही आम्हाला सूचना देण्यात आलेली नाही. आज ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांना आज तिथे ते AC मध्ये बसून इथे ज्या जमिनी दिसत आहेत त्याच्यावर फक्त तिथे पेनाने रेखवट्या जोडायच्या आहेत. आज इथला जो भूमिपुत्र हा भूमिहीन होतोय. आज जर तुम्हाला इथल्या भूमिपुत्रांच्या जर जागा घ्यायच्या तर त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पण हे महापालिकेतले अधिकारी, आयुक्त अशी मनमानी कारभार चालू आहे की त्यांना असं वाटतं की ही जागा त्यांच्या बापाचीच आहे आणि ही आम्ही महापालिकेनेच या भूमिपुत्रांना जमिनी दान म्हणून दिल्यात. अशा पद्धतीनेच हे यांचं नेचर इथे ठाणे महानगरपालिकेचं चालू आहे. त्याच्यामुळे आज जर तुम्ही कोणत्याही मोबदल्याचं चर्चा न करताना तुम्ही डायरेक्टली जर आज इकडे पोलीस बंदोबस्तात जर तुम्ही अन्याय शेतकऱ्यांवर करता तर इथला शेतकरी हा अन्याय सहन करणार नाही. जशात तसं उत्तर इथला शेतकरी देण्यात येईल. बुलेट ट्रेनच्या वेळीसुद्धा लोकांना कोणताही मोबदला न देता डायरेक्ट इथे त्यांनी मोजणीचं चालू केली होती आणि तेव्हा पहिला बुलेटचं जे आंदोलन झालं ते ह्या गावातूनच झालं, आगासन गावातून झालं. आगासन गावातलेच भूमिपुत्र पहिल्या आंदोलनात होतं आणि तेव्हा कुठे सरकारला जाग आली. बरं, मला एक गोष्ट विचारायची की बाबा 35 एकर जागा आहे, त्यामध्ये तुमचं असं म्हणणं की बाबा लोकांची राहती घरं आहेत आणि खाजगी जागा आहे, या सगळ्याची पाहणी अगोदर केली गेली पाहिजे होती ना. म्हणजे आता उदाहरणार्थ हा जो बंगला आहे बरोबर ना, जरा प्लीज कॅमेरा मारा ना, म्हणजे हा सुद्धा आरक्षणामध्ये येतो का? जवळपास रोड इथून जातोय त्या आरक्षणाच्या आसपास. बघा, 35 एकर जागेवर आरक्षण टाकलंय. याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वीपासूनची घरही आरक्षित केलेली आहेत. म्हणजे कोणत्या अनुषंगाने किंवा काय तर्कवितर्क, मला कधी कधी खेद वाटतोय की तिथे बसलेले जे अधिकारी असतात ते IAS लेवलचे अधिकारी असतात आणि ते या लेवलचा विचार नाही करत. नाही, मला काय म्हणायचं आहे की बाबा इथे बंगला आहे, इथे म्हणजे बाजूला लोक राहतात आजूबाजूला, त्याची एकदाही पाहणी करायची नाही पाटील साहेब आणि तिथनं बसून आरक्षण टाकायचं. म्हणजे स्थळ पाणी असते, पंचनामे असतात, त्यावेळेला भूमी अभिलेख म्हणजे असेल किंवा महसूल खातं असेल, ह्या दोघांनी संयुक्त पाहणी अगोदर केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग इथे आरक्षण टाकलं पाहिजे. मग इथे असं झालं असं तुम्हाला वाटतं का? इथे असं झालं नाही. लोकभावना काय आहे याचा विचार करायचा नाही. जर समोर OBC SC ST असतील तर महाराष्ट्राचे 13 मुख्यमंत्री झाली. वसंतदादांनी दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या. या मुख्यमंत्र्यांनी विमानतळामध्ये लोकांची अपेक्षा होती दिबा पाटलांचं नाव मिळावं, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं. लोकांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा हा जो प्रकार आहे. आता बघा, नैनामध्ये सुद्धा
समजा एखाद्या शेतकऱ्याची 100 एकर जागा आहे तर 60 एकर आमची असं सिडको सांगते आणि 40 एकर तुमची. पण 60 एकर तुम्ही पैसे न देता कशी तुमची सांगू शकता? तसं इथं आहे की आरक्षण टाकले तर 1 रुपया दिला का लोकांना इथल्या? नाही. मग तुम्हाला सत्ता आहे, नगरविकास खातं तुमचं आहे म्हणून तुम्ही आगरी कोळ्यांना चिरडणार असाल तर ही गोष्ट आजच्या सभेने उघड केलेली आहे. आतापर्यंत लोकांना वाटत होतं सरकार, महानगरपालिका, IAS ऑफिसर आहे हे जे लोकांचा न्याय करणारे असतात असं लोकांना गैरसमज होता. परंतु आज सिद्ध झालंय की आगासन गावावर आरक्षण टाकताना एवढा मोठा बंगला असेल तर याच्यावर तुम्ही आरक्षण कसं टाकू शकता? आणि असा जर बंगला असेल तर जसं विमानतळात 4 पट मोबदला दिला, घर बांधून दिली, बांधकाम खर्च दिला, तो द्यायची गोष्ट तरी झाली का इथे? आणि म्हणून हा जो विषय आहे आगरी कोळी कराड्यांच्या विरोधातला विषय आहे आणि हा विषय लोकांना आज समजलेला आहे. आणि हे आरक्षण इथे टिकणार नाही. आणि हे आरक्षण तुम्हाला टाकायचं असेल तर लोढाच्या कॉलनीवर टाका ना तुम्ही. त्या लोढाने जमिनी फसवून घेतल्या, तिथे का नाही आरक्षण टाका? तो काय तुमचा लाडका आहे का? लाडका आहे त्याला कमरेवर घेऊन बसलात. आणि म्हणून आगरी कोळ्यांच्या विरुद्ध हे असलेलं आरक्षण आहे हे आम्ही रद्द करणार. बरं, एक गोष्ट मला चांगली वाटली की त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील साहेबांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, अगोदर तिचं पूजन करण्यात आलं. लोकनेते दिबा पाटील हे घराघरात पोहोचलेले आहेत, मान्य आहे मला. परंतु ही जी म्हणजे लढण्याची वृत्ती होती ही ठाणे जिल्ह्याकडं नाही असं मी म्हणणार नाही, परंतु जनजागृती आहे ना ती पोचली नव्हती. आज प्रत्येक आंदोलनामध्ये लोकनेते दिबा पाटलांचा फोटो या ठिकाणी लावला जातो. हे यश आहे का लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलन? दिबा पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे आणि आजची सभा ज्याने आयोजित केली त्या आगासन गावचं यश आहे. दिबा पाटलांनी नुसतं आंदोलन नाही केलं, दिबा पाटलांनी शत्रू कोण आहे हे क्लिअर केलं. दिबा पाटलांनी सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेठजी भटजींच्या विरुद्ध आंदोलन केलं, दिबा पाटलांनी केलं. आज शेठजी भटजी लोक या ठाणे जिल्ह्यात मोठे झालेले आहेत. तुम्ही पाहिलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच राज्य करतात इथे. आज तिकडे लोढा आलाय, तिकडे काल देडी आला कुळ म्हणून. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून जो कारभार करतात हा आगरी कोळ्यांच्या विरोधातला कारभार आहे. जर खरोखर नगरविकास मंत्री असते त्यांनी नगरविकास केला असता, पण ते आमची गावं तोडायला लागलीत. आणि म्हणून सिडको आमच्या विरुद्ध वागते. ही गावं तिने 90% गावठाणं अनधिकृत ठरवलीत आणि या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. आणि म्हणून आता स्पष्ट व्हायला लागलं की एकनाथ शिंदेचा आगरी कोळ्यांवर असा कोणता राग आहे? काय तुम्ही आमचे शत्रू आहात का? सातारचा आमचा काय संबंध हो? आणि म्हणून हा अत्याचार तुम्ही थांबवा. आता लोक सहन करणार नाहीत. आमची घरं तोडायचाच तुमचा बेत असेल तसं उत्तर तुम्हाला मिळेल. जे लोकनेते दिबा पाटलांनी 84 वसंतदादांना दिलं होतं तसंच उत्तर तुम्हाला पण मिळेल. पण हा अत्याचार आता थांबवा. बरं, महिला आहेत या ठिकाणी, प्लीज महिला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. बरं, कोण बोलणार आहे आपल्यापैकी? कोण बोलायचं आहे का? कोणाला प्लीज, कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत? घे, नाव काय आपलं? उषा मुंडे. बरं, काय 35 एकर जमिनीवर या ठिकाणी आरक्षण टाकलेले आहेत, अनेक लोकांची खासगी घरं देखील या ठिकाणी आहेत. तुमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टीला, काय सांगा? माझा तर विरोधच आहे. आमच्या सर्व महिलांचा विरोध आहे. हा, सर्व महिलांचा विरोध आहे. इथं राहणारे घर आहेत. प्रत्येक माणूस घर काय झाला पहिल्यापासून आमचे बंगले नाही आहेत, कष्ट करून बंगले झालेले आहेत इथे आमचे. आणि ते बंगले तोडतायत आमच्या जमिनीवर आरक्षण येतोय. आमचे आई वडिलांनी आमचे कष्ट केलंय. कष्ट करून आम्ही ते जमिनी कधी विकण्याचं, पण आम्ही शिक्षण घेतला. जमिनी न विकता शिक्षण घेतलं आम्ही ना. आता आम्ही जमिनी विकायच्या, आम्हाला जमीन नाही विकायचं, आम्हाला आरक्षण नकोय. बरं, यापुढे हे आरक्षण नको असं जरी असलं तरी कायदेशीर बाब म्हणजे असं आहे, कायद्याने देखील चालू. पाटील साहेब, परत मला यायच्या अजून कोणाला प्रतिक्रिया व्यक्त करायची? न्यायालय संघर्ष जर चालू आहे परंतु न्यायालयीन लढा शेवटचा पर्याय न्यायालयीन लढा असतो. म्हणजे रस्त्यावरचं आंदोलन तुमचं चालू आहे परंतु न्यायालयीन लढा नसला तर परत एकदा या सगळ्या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. न्यायालयीन लढ्यानं देखील जिवंत जगता येईल. 100% सेसचा लढा आहे आपण न्यायालयीन पद्धतीने जिंकला. लोकनेते दत्ता पाटील त्यावेळी होते, न्यायमूर्ती कोळशे पाटील होते, कॉम्रेड विलास सोनवणे. तर आपण न्यायालयीन पद्धतीने देशाला दाखवून दिलं की म्हणजे हिंसा न करता अहिंसक मार्गाने आम्ही तो लढा जिंकला. आता सुद्धा हा लढा न्यायालयीन पद्धतीने जिंकू शकतो. देशात 2013चा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार 100% न्याय आपल्याला आहे. परंतु त्यासाठी लोक जागरूक असली पाहिजे. मला असं वाटतं न्यायालयीन पद्धतीने आपण जिंकू, पण त्या पद्धतीने त्यापेक्षा जास्त बिहारची जनगणना आता झालेली आहे. 85% लोक मागासवर्गीय ओबीसी SC ST आहेत. ठाणे जिल्ह्याची सुद्धा लोकसंख्या ओबीसी आगरी कोळी कराड्यांची आहे. आणि लोकसंख्या जेव्हा पेटून उठेल तेव्हा इथला खासदार राहणार नाही, इथला मुख्यमंत्री राहणार नाही. आणि राजकीय विरोध असतो, लोकशाहीमध्ये तो जास्त महत्त्वाचा असतो. आणि हा लढा ठाणे जिल्ह्यात आम्ही यशस्वी करून दाखवू, हा मला आत्मविश्वास. आपलं नाव सांगा अगोदर मला. मी चिंतामण मुंडे. प्राध्यापक आहेत ते. ओळख सांगा आपली. मी प्राध्यापक चिंतामण मुंडे. हां, मी CHM कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचा विषय शिकवतो. ही सगळ्या चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मी प्राध्यापक म्हणून म्हणत नाही, इथला स्थानिक आपण भूमिपुत्र म्हणून आपली काय भावना आहे? मी हे भूमिपुत्र म्हणूनच बोलतोय. तर मुळात आता मगासपासून तुम्ही एक प्रश्न विचारत होतात की तुम्हाला विश्वासात घेतलं का. खरं म्हणजे इथले लोकप्रतिनिधी
हे असं समजतात की गावकऱ्यांना विश्वासात म्हणजे घेण्याची गरजच नाही आहे, कारण कुठल्याच प्रसंगात आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. थोडंसं विषयांतर करतो. आपला हा विषय तर सगळ्यांना माहीत झालाच काय येतो, पण आमच्याकडे एक स्मशानभूमीकडे ब्रिज बांधायला घेतलेलं आहे आगासन देसाई खाडीवर. ते ब्रिज बांधताना सुद्धा लोकांना विश्वासात न घेता त्याच्यावर डायरेक्ट कॉलम टाकायला सुरुवात केली, आणि ते कॉलम पुढेच्या जागेत तर माझ्या जागेत का, तर आम्ही पुढे बोलतो म्हणून. कोणत्या विश्वासात? बरं, जे काम सुरू केलं आहे आणि सगळे लोकप्रतिनिधी बाहेर गोव्याला फिरायला कुठे निघून गेले का, कारण तिथे आता जाब विचारतील म्हणून उत्तर द्यायला यायला लागू नये म्हणून सगळेजण इथून पळून गेले या शब्दात बोलतोय मी. यस, पळून गेले. आणि मग तिथे माझ्या जागेत त्यांनी पायलिंग टाकायला सुरुवात केली, आणि मग आता जेव्हा कायदेशीर मी प्रक्रिया पूर्ण केली, आता दुसरीकडे ब्रिज साईडने घेतला लागला. अरे काय चाललंय हे? म्हणजे तुमच्या हातात सत्ता आहे, त्याचा काय दुरुपयोग करताय का तुम्ही? आताही तुम्हाला लोकांना गृहीत धरूनच हे सगळं चालू आहे. अरे बाकी मी तुमची देखील म्हणजे मी क्लिप पाहिली होती, त्यामध्ये तुम्ही देखील ना स्थानिक लोकप्रतिनिधींवर म्हणजे एक प्रकारे आरोप केले होते किंवा त्यांच्याविषयी जी भावना आहे व्यक्त करताना त्यांची सहानुभूती किंवा त्यांची बाजू ही ग्रामस्थांच्या बाजूने नाही असं तुम्ही बोललो होतं. अगोदर आपली ओळख द्या आणि तुमची या सगळ्या प्रकरणाकडे पाहत असताना काय भावना आहे? मी सुभाष मुड्डे, स्थानिक ग्रामस्थ आहे. त्या दिवशी ज्या वेळेला मोजणी करायला सरकारी अधिकारी आले, त्यावेळेला त्यांची भूमिका होती की आम्ही तुम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत, आदेश आलेले आहेत, त्या आदेशाचं पालन आम्ही करतोय. आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे नॉट ओन्ली फक्त मीच एकटा बोलत होतो म्हणून माझा एकट्याचाच विरोध आहे अशातला भाग नाही, संबंध गावकऱ्यांच्या मुखातून मी एकटा बोलत होतो. त्यावेळी असं झालं की लोकप्रतिनिधी आले आणि लोकप्रतिनिधींनी आमच्या बाजूने भूमिका घ्यावी असं प्रत्येकाला वाटलं होतं, पण त्यावेळेला ते मनपाच्या बाजूने बोलले आणि असं वाटलं की ते बोलायला बोलले की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने जिथे आलो. कोण लोकप्रतिनिधी आणि काय बोलले सांगा, काय हरकत नाही. दिव्यामध्ये जवळजवळ 8 नगरसेवक आहेत आणि ते आज शिंदे गटाचे नगरसेवक आहेत. तर आमची भावना होती, सगळ्या गावकऱ्यांना असं वाटलं होतं की ते आमच्या बाजूने बोलतील. ते स्वतःही बोलले की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, पण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत तर जसं आपण उभे आहोत ना, ते त्या बाजूला होते, आम्ही या बाजूला होतो. मग शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर ते मनपाच्या बाजूनेच होते आणि बोलायलाही ते तसेच बोलले की हा सर्वे होऊ द्या. आम्ही त्यांना एवढंच विनंती करत होतो की आम्हाला एकदा आयुक्तांना भेटू द्या किंवा आयुक्तांशी बोलू द्या, म्हणजे आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर आमचं एकदा समाधान झालं, आमच्या प्रश्नांची उत्तरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही स्वतः बावठी घेऊन तुमच्याबरोबर येऊ, इतकं सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं होतं. तरीसुद्धा आमची एकही गोष्ट त्यांनी मानली नाही. शेवटी त्यांनी पोलीस यंत्रणेचा त्यांनी वापर केला आणि शेवटचे 2 तास काहीतरी राहिले होते, त्यावेळेला त्यांनी सर्वे करून घेतला. तो पण अर्धवट आहे असं आमचं म्हणणं आहे. आयुक्तांचं देखील तेच म्हणणं आहे. आयुक्तांना आम्ही दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की सर्वे पूर्ण झाले नाही, अजूनही सर्वे बाकी आहे. जर तुम्ही सकाळपासून आम्हाला करून दिला असता तर कदाचित सर्वे पूर्ण झाला असता. पण शेवट करतोय मी या मुंडे साहेब इकडे या. म्हणजे हा सगळा प्रकार आहे दिव्या किंवा डोंबिवली भागामध्ये सर्वांना या गोष्टीची माहिती झालेली आहे की बाबा आगासन गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचा ह्या सगळ्या 35 एकरावरील आरक्षणाला विरोध आहे. यानंतर लोकप्रतिनिधी त्यांना तुम्ही भेटला असाल, स्थानिक या ठिकाणी अधिकारी असतील त्यांना भेटला असाल, आयुक्तांना तुम्ही भेटलेलं आहे. आता आयुक्तांनी त्यावेळी नक्की तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे का, किंवा त्यांनी काहीतरी चांगली गोष्ट तुम्हाला सांगितली असं म्हणता येईल का? नाही, आयुक्तांना आम्ही जे काही प्रश्न केले किंवा त्यांच्याशी भरपूर चर्चा झाली, त्याच्यातून आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. 35 एकर जागेवर या आरक्षण टाकलेलं. आमचा पहिला प्रश्न होता की आधीच्या जे रिझर्वेशन होतं ते का नाही भूसंपादन केलं, तर म्हणे त्याच्यावर आता जागा खाली नाही किंवा काही खाली असतील त्याच्या विषयावर शोध घेण्यावर काही बोलत नाही. म्हटलं खाली नसतील पण हे कोणाच्या नजरेखाली सगळी कामं होत आहेत, तुमच्याच ना, त्याच्यावर काही विषय नाही. मग दुसरा प्रश्न की सरकारी जमीन असतील, कलेक्टर लँड आहेत, गुरचरण ह्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरही आम्हाला समाधानकारक उत्तर नाही. शेवटी मी एक प्रश्न विचारला निघताना की दिवा हे क्लस्टर डेव्हलपमेंटचं सर्वही करता तुम्ही, दिवा शहराचं, मग त्याच्यामध्ये विभागून घेऊ शकता की नाही, तर म्हणे आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये विभागून घेऊ शकतो. मग तिथे करा. आणि तुम्हाला जो मोबदला मिळणार आहे तो फक्त एका हॉस्पिटलच्या जागेचा, तो पण बुलेट ट्रेनचा, म्हणजे किती 14,50,000च्या आसपास. आमच्या इथून लोडाच्या बिल्डिंग टच आहेत, तिथे 5 ते 7 वर्षापूर्वी काही जागा विकल्या गेल्या, त्या जवळपास 19 ते 20 लाखाने लोडाला. त्याच्यानंतर आता 1-1.5 किलोमीटरवर एक हायवे जातोय नेजे गावातून, मला वाटतं अलिबाग विरार कॉरिडॉर काहीतरी नाव आहे त्याला, तर त्याला काहीतरी 42 to 45 lakhs भाव मिळालेला आहे. 45 लाख. हां, जवळपास 45 लाखाच्या आसपास. आणि आम्हाला इथे तुटपुंजा मोबदला, सगळ्यात महत्त्वाचं मोबदला फक्त हॉस्पिटलच्याच जागेचं मिळेल, बाकी कसलाही मिळणार नाही. DCR नुसार फक्त तुम्हाला
मिळेल ते TDR, आणि आम्हाला जागाच राहणार नाही तर तो TDR काय आम्हाला चाटायचा आहे? किंवा आमची पुढची पिढी कुठे राहील हा सुद्धा पुढचा प्रश्न आहे. आमची गावातली पूर्वीची घरं होती ती आता हे करून आम्ही बाहेर आलोय. पुढच्या पिढीला कुठे जागा राहिली? तर ही जी जागा राहील हेच आमचं भविष्यातील भविष्य आहे. त्याच्यामुळे हे खाजगी जमिनीवर टाकलेलं आरक्षण आम्हाला कधीही मान्य होणार नाही. बरं, शेवट साहेब करायचं आहे, अगदी थोडक्यात शेवटची प्रतिक्रिया काय व्यक्त करा? हा सरळ सरळ अन्याय आहे आणि हे आरक्षण पूर्ण ठाणे, रायगड, पालघर या इथल्या आगरी कोळ्यावर पट्ट्यावर टाकलेलं आहे. आगासन गावाने आज नेतृत्व केलं, हे आरक्षण कसं चुकीचं आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे आजपासून जी सुरुवात झाली मग ती न्यायालय असेल, नगरविकास सचिव असतील, नगरविकास मंत्री असतील, इथे आपण हे देऊन ह्याला आपण 100% विरोध करू शकतो. आणि लोक ज्या संख्येने आज मोठ्या संख्येने इथे आलेली आहे, ही मोठी संख्या पाहिली तर निश्चितपणे ठाणे जिल्ह्यातल्या अशा प्रकारच्या आरक्षणाला, महापालिकेच्या आरक्षणाला मोठा विरोध होईल हे याच्यावरून दिसतंय. बरं, कोणाला बोलायचं आहे का? कोणाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल कृपया महिलांनी कोणाला बोलायचं असेल तर बोला. बोलायला या. कोणाला बोलायचं असेल या. नाही बोलायचं असेल मी येतो तिकडे. बरं, नाव काय तुमचं? चित्ताबाई मुंडे. बरं, हे आरक्षणाच्या विरोधात तुम्ही ग्रामस्थ जमलेला आहेत, काय तुमचे? आरक्षण नको. एवढे वर्ष आम्ही कष्ट केल्या, हे काही आरक्षण टाकायला न दिले आम्हाला, न नोटीस देता तुम्ही आरक्षण टाकायला आले. वय काय आपलं असं? वय काय असं? असं 70-75. बोला. बरं, बघा ना, म्हणजे त्यांनाही कळत आहे की नोटिसा नाही दिल्या आम्हाला. आता काही शिकलेला वगैरे काही प्रश्न नाही राहिला. सर्व महिला जागृत झाल्या. वाईट करल्या, मग आता आम्ही जमिनी कशा द्यावं सांग बघू. आता जमिनी राहिल्या नाही याची होती. आरक्षण मध्ये आम्ही देत नाही, नकारीत नाही. आम्ही हालवणूक काढून आम्ही बोलायचं का बाई तुला? काय करते तू? मी आता SY ला आहे, SY BA मध्ये शिकते. नाव सांग तुझं. माझं नाव दिशा मुंडे. जे रिझर्वेशन आहे ते आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर आहे. गव्हर्नमेंटची लँड असून, त्यांची जमीन असून तिथे इलिगल बिल्डिंग्स वगैरे आहेत, ते सोडून ते आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर कसे होऊ शकतात? प्लस आमचे जे 30 वर्षापासून जे घर आहेत त्यांच्यावर सुद्धा रिझर्वेशन, म्हणजे ते सुद्धा तोडले जाणार. मग आम्ही कुठे जायचं? म्हणजे त्यांनी पाहिलंच नाही की इथे घर आहे, डायरेक्ट आरक्षण जाहीर केलं. हा, कारण जेवढं जे रोड आहे, जेवढं त्यांनी टाकले तेवढे सगळे रोड, सगळे घर जे आजूबाजूला घरं जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत. मग आम्ही काय करायचं? हा प्रश्न येतोच ना. ज्याच्यावर आम्हाला प्रॉपर आन्सर भेटलंच नाही, मग आम्ही काय करणार? आरक्षण तर टाकणारच. काय म्हणजे इथे म्हणजे गावातील प्रत्येक नागरिक, मग या ठिकाणी पुरुष, महिला, मुली, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित, आणि त्या सगळ्यांचा या आरक्षणाला विरोध आहे. मग त्यासाठी जमिनीवरचा लढा तसेच न्यायालयीन लढा देखील देण्याची या ठिकाणी तयारी या ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता आगासन. धन्यवाद.